नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळ आपण मस्तपैकी वाजले 6 वाजले सकाळचं मस्तपैकी आपण चाललेलो होतं हरिश्चंद्रगडावरती. शहागड. कुठला शहागड? आणि मगाशी तर हरिश्चंद्रगड बोलला तू. नाही रे भाई, शहागड चाललं, गावचं किल्ला. आईला बघितला लगेच जागा चेंज काय हे असलं पाहुण्यांना असं फिरवणार काही. आपण आता जाऊया शहागडला. शहागड दाखवतो तुम्हाला कसं आहे काय आहे. मला तर भाई काहीच आयडिया नाही भाई. चाललेलो हरिश्चंद्रगडावरती तर पोचणारच शहागडावरती. सरप्राईज थंबनेलची वाट. कमबॅक होगा पिंटी. ऐक हो गया. चला आता आपण चाललो. तो गड कसा आहे, मस्त आहे का नाही काय बघूया. तर गेल्यावरती तुम्हाला तर समजेलच नक्की. गेल्यावर तर आपल्याला समजेलच कसं काय आहे ते. मस्त आहे काही सध्या अवतार इग्नोर करा. आलो होतो फिरायला, इथं घरचे कामं इतकी पडले की जाम झाले आता. बाबा कार्तिक तर भाई आल्यापासून कंटिन्यू कामच चालू आहे. सध्या सुरुवातीचे 1-2 दिवस आमचे वेस्ट गेले फिरण्याचे, पण काय हरकत नाही एवढं. पण कवर करूया सर्व आपण. डायरेक्ट आपण आता उरलेल्या 3 ते 4 दिवसामध्ये सगळा कवर करून टाकू. अजून पण आपली पब्लिक येणार आहे. ती पब्लिक तर बाबा बघायला नको. तेव्हा तर मी अजून फुल मजा मस्ती, अजून जरासा राडा होणार आहे तेव्हा. तर शहागडावरती जाऊया आपण. इथनं लगभग किती किलोमीटर असेल रे? 4 किलोमीटर आहे. म्हणजे लगभग नाणे बोलून 10 मिनटाचा रस्ता आहे. फक्त 10 मिनटाचा रस्ता आहे. आपण चाललो ट्रेकिंगला. फर्स्ट टाईम ट्रेकिंग नाही करणार आपण. याच्या आधी पण गेले, 1-2 ठिकाणी गेलो आहे आपण. सर्व फर्स्ट टाईम तर नाही आपला. हां, महाराजांच्या काळातल्या थोड्याशा गोष्टी दाखवतो काहीच तुम्हाला. गावची यात्रा सुरू होणार आहे, लवकरच यात्रा सुरू होणार आहे. यात्रा पण तुम्हाला बघायला भेटेलच, टेन्शन नका घेऊ. गावदेवीची यात्रा आहे, काय प्रेमादेवी यात्रा उत्सव, किल्ले शहागड. ओ माय गॉड. काहीच लवकरच आपण यात्रेला पण येणार आहोत. काहीच बघितलं का इकडनं जसं कामान लागते ना, आता सध्याची कामान आहे ती तशी, पण काही टायमानंतर नसणार आहे. हा घाट आहे तशी बघू शकता. जर इनकेस यायचं झालं की तिकडनं आपण राईट मारतो, बट तिथला आता लँडमार्क मी सध्या सांगू नाही शकत. बिकॉज बाय लँडमार्क आहे बघा, एक ताळा आहे छोटासा, त्याच्या थोडासा अलीकडनं राईट. ते आमचा कासमाल आहे. याला तुम्ही घाट बोलता म्हणजे आता काय बोलायचं. मला वाटलं घाट म्हणजे जरा वेगळा घाट असेल. पुढे आहे ना थोडा. आणि इकडे बघा बिना आंघोळीचे चालले. हा, सगळी बिना अंघोलीचे. उठलो खरं तर येणार होतो आपण, जाम लवकर येणार होतो, पण उठायला इतका उशीर झाला ना, त्यामुळं मी सगळं अवताराचंच होतं. जेवणाला आपण तसंच निघाले. खरं तर मेन गोष्ट होती की सनराईज बघायचा होता आम्हाला. वेंडी सनराईज तर बघायला भेटेल नाही भेटेल जरासा मुश्किल आहे, पण आपण ट्राय करूया. कारण की आता 6:30 वाजता गेले, जेवढा उजेड तर तुम्हाला दिसतं. आणि त्यात आता एक तर आम्ही आहोत अजून पण खालती. आता आम्ही वरती पोचायला नाही बोलून ॲटलिस्ट मिनिमम 5-10 मिनटं जातील. त्याची 5-10 मिनटं म्हणजे लय असतात. ते तर तुम्हाला समजलंच आहे व्हिडिओमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजलं. काहीच व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे. समोर सगळीच्या सगळी शेतं वगैरे आहेत. समोर इकडे किल्ला आहे आणि त्या साईडला पण बघा एक छोटासा एक मंदिर आहे. कसलं मंदिर आहे आपल्याला आयडिया नाही, पण बघा मला एकदम भारी चांगलावाला आहे. आणि हे इकडं हे तिघंजण आहेत आरुषे, सगळे अशी उलटून आले. आम्ही जरा दोघा तिघांनी तोंड बिन धुतला, फेसवॉश वगैरे केला सगळं काय. अवून वगैरे आले म्हणजे लगभग थोडासा, जास्त काय नाही. हे बघा भाई कासमाळ बघा, कासमाळ. हिला एक आमच्या इथला कासमाळच झाला रे. आता नाही तुम्हाला वरतीच जातो आहे बघा. आईला इकडनं झुकझुक गाडी जाते माहिती आहे का तुम्हाला. झुकझुक गाडी बोलते, याकीन गाडी साडी चाललंय ग, डोंगरामध्ये गाडी चाललंय ग. चला ट्रेकिंगसाठी मी डायरेक्ट याचा माउंट घेऊन आलतो, हेड माउंट घेऊन आलतो. पण कसला काय, डायरेक्ट गाड्याच वरती आलं, विषयच खपला. किल्ला आहे कुठं पण. किल्ला आहे टाकेत. ओ माय गॉड. हे काय, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस ब्रदर. नाही आज आता तुम्हाला समजायला तिथं समोर पाण्याचे टिपके दिसत आहेत ना, पाऊस आलाय. थांब प्रत्येकाने आपापली माहिती वाचून घ्या.
काहीच दिलेली माहिती व्हिडिओ पॉज करून बघा. जास्त वेळ नाही आपल्याकडं की आखी डिटेल्स मध्ये सांगत बसायला तुम्हाला. सगळं वाचून घ्या. आणि हा इकडं आपला एंट्री आहे. इथेच काढणं आहे. गाईज बघा गाडावरचं पाणी एकदम हिरो हिरवं झालं सध्या. आहे काय तिकडनं पाईप टाकलाय कसा तरी. पाईप नाही म्हणजे वरती पाणी चालवलं का घ्यायला काय. चलो गाईज आतमध्ये जाऊया आपण. कार्तिक इथं पाया पडून चालेल. घंटा वाजव. पहिले पाया पडून घेऊ. वाजले नाही घंटा काय पण. हो माय गॉड. बघत गाईज गाईज येते को टेहाळणी बुरुजाकडे. आता आपल्याला इकडनं जायचंय सरळ. इकडनं आलो इकडे सरळ जायचंय आता आपण. गाईज मला असं वाटतंय ना त्याचा आवाज जास्त आहे. माझा आवाज तुम्हालाकडे पोहोचलच तरी पण गाणं कुठलंय मला अजून पण कळला नाही. गाईज एका पावलाने ट्रॅकिंग चालू झाली. हे काय स्मशानभूमी नाही बसण्यासाठी जागा. तिथं पाण्याची टाकी ओल्डेस्ट पाण्याची टाकी. गाईज व्ह्यू बघा मस्त व्ह्यूज येते. व्ह्यूज बोलते व्ह्यू येते. पूर्ण गावाच्या एकदम सेंट्रल आहे डोंगर. हो माय गॉड. गावाच्या एकदम सेंट्रल मध्ये आहे. सेंट्रल अर्बन लाईन वेस्टर्न लाईन. गाई तशी कपल नाही येऊ नका. हा साले तुम्हाला लाज वाटते का गडावर तुम्ही हे ठेवतो. हा हे काय आखी वाट लावून टाकले. हे असलं हे 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 असं नाव बिव लिहून ठेवता. चार चांगल्या ठिकाणाची तुम्ही वाट लावून टाकता. हे बाबा हे वरती तुम्ही बघितलंच नाही. हे असं तुमच्या गावातली जनता. खालची जरी फिरले नाही तिथं काय ना काहीतरी भेटेलच तुला. काय जात इथं काय काय भेटेल ते आम्हाला माहिती नाही. याला पायऱ्या पण आहेत मस्त की. इकडनं बी माणसांना आंघोळ वगैरे करायला. मासे पण आहेत बेडकं पण आहेत. काही बघू शकता. भारी आहे. बराचसा मोठा आहे. एक प्रकारे स्विमिंग पूल झालाय आमच्यासाठी. फक्त पाणी नाही आहे. त्या टायमाचा स्विमिंग पूल विचार करा पिछू गावात. त्या टायमाचा स्विमिंग पूल आहे बीच एकदम. पर कुछ समय बाद इधर नया झेंडा आने वाला. कुछ दिन बाद हम आएंगे तब दिखाएंगे. हा काही दिवसानंतर येतो तेव्हा तुम्हाला रिटर्न दाखवतो इथे झेंडा. इथं असतो का रे. हा बघा इथे असतो झेंडा. त्यासाठी तशी मस्तपैकी खांब पण टाकलेल. ओ माय गॉड दिस इज द कडा. हो हे कोकण कडा वाटत नाही मला. नाहीच आहे. काहीच भारी आहे नाही. आपण इथं कडेवरती होत सॉरी हा कडांवरती आहे. व्ह्यू बघा व्ह्यू. एक थांबलेला फोटो घ्या. हे या रे इकडं सगळी जण कसे पण राहा. फक्त बघा काहीतरी ऍक्शन करा. अरे विद्युत केंद्र आता ह्याच्यामध्ये समजायचं नाही एवढा. वीज केंद्र तेच विद्युत केंद्र. आमच्याकडे बंगले ग्राउंड आहे. तू आता मला दाखवतोय कुठे. गाईस विद्युत केंद्राच्या साईडलाच क्रिकेटचा ग्राउंड आहे. मी जस्ट आता बघते ह्यांनी सांगितल्यानंतर. पोरांची 5वी पर्यंत ती शाळा. हा तो व्हाईट व्हाईट दिसतोय ना झाडांच्या मध्ये तिथशी समोर. तो एक मस्त आहे. तो समोर त्याच्या शेजारी ती व्हाईट व्हाईट तिकडे आहे ना ती पूर्ण लांब. ती मोठी शाळा 6वी ते 10वी. हनुमान. ओके दिसते त्या डोंगरांच्या अलीकडे जेवढी पण सगळे आपल्या गावाचे. सगळी आपलीच जमीन आहे. सगळी आपलीच जमीन आहे. बोला फक्त बोट ठेवा कुठल्या जमिनीवरती पाय ठेवा. कमेंट वाले बोलते ना आमचीच जमीन आहे उठायची. नाही गाववाले त्यांना सोडून तुला पहिला मारायला येते. काय सगळी जमीन आपलीच आहे. बिंदास पाय ठेवा. पण पाय उचलायला पण लागेल एवढी काय नाही. तुला मारायला आले गाडची तुझी ढाल माहिष्मती जय हो. आता मी तुम्हाला एक मस्तवाली चीज दाखवतो. जेव्हा गावातनं आपण गडाकडे येतो ना त्यावेळेस म्हणजे जुन्या काळात
कसे यायचे वरती. आता हा आपण आलो तो नवीन रस्ता होता, एक तुम्हाला जुना रस्ता दाखवतो कसं यायचे काय यायचे ते. ओके गाईज इकडे बघा, आपण इकडनं वरनं आलो ॲक्च्युली. तुम्हाला रस्ता तर माहितीच आहे इकडचा. हे बघा इकडे एक छोटासा लोखंडाचा हे केलेलं आहे, म्हणजे हे आता केलं पण रस्ता हा आधीचा जुनाच आहे. आपण आता जाऊया खालती. ओ माय गॉड, हो माय गॉड, माकड बघा, माकड. वानर आहे ते शेबड्या. अच्छा वानर आहे का? टायगरचा पुढाकार. टायगर चलो, टायगर पुढे चल. जय हनुमान, जय श्रीराम. आता नाही मार. खाली बघ रे, हल्ला हे या काय जिना आहे तो आता नवीन केलाय, नाही ते बाहेर आहे. अच्छा एक लक्षात ठेवा, त्यांनी जर आले आपल्याला पळता नाही येणार. हा ते आहे, चाप मार खाऊन घ्या. इथं इथं याच्यावर पळताच येत नाही. ह्याच्यावरती नाही पळू शकत आपण. काय नाही आणि तर पाय घालून जरा वेळ होता आणि आपल्याला दोन्हीकडे ग्रिपची सवय आहे ना. सॉरी असं सगळं गेलं नाही, जेच रस्ता आहे इकडनं आपण जरासं खालती निघतो आणि असं याच्यामुळे जाऊ नाही तिकडनं शकत. हे जर आक्रमण केलं आमच्यावरती खाली पण पळता येणार नाही. खाली पण पळता येणार नाही, कारण रस्ता जेव्हा असा आहे. चलो गाईज, तुम्हाला दुसरी सीट दाखवतो. सॉरी गाईज, सॉरी, प्लॅन मध्ये चेंजेस झालेले आहेत अशा प्रकारे. तर आपण जरा वानर सेना आहे, वानर सेना ॲनिमल्सला हार्ट नाही करत, हर्ट नाही करत, हार्ट नाही बोलत त्याला. प्रायव्हसी नको रे, लय झालं ते. फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला असं बोल नको. गाईज ऐगो शंभो, बाय, टाटा, बाय हॅव अ बाय, गुड डे, बाय बाय, सी यू टुमारो. हॅलो गाईज, भाषाची पाठी आली ना. इथेशी वाहनात बसलेलं इथेशी समोर. या झाडावर बसला होता आणि आम्हाला तिकीट पुन्हा देत होता. सावकाश. जायचं की हा राहू दे, थोडासा टकला ना. इन्शुरन्स नाही काढलेला. लाईफ इन्शुरन्स नाही. लाईफ इन्शुरन्स नाही आहे. काही ड्रोन वापरत आपण. सनराईज झाली. कुठे झाली? कधी झाली? पावसाचं वातावरण आहे. कधी झाली? ती इंटेंजिबल झाली. बाय. 7:30 पर्यंत सण येऊन जातो पूर्ण. बघितला, आम्हाला सनराईज बघायचा होता, यांनी भाई सनराईजच नाही दाखवला, म्हणजे बघायलाच नाही भेटलं एक प्रकारे आम्हाला. पाऊस आलेला बघू शकता, जरा जास्त कष्ट झाले. जुनी टाकी नाही बी, आम्ही इथं वस्तीला आणतो. गाईस टाक्यांचा शेप बघू शकता. इकडची वरची टाकी आहे ना, ती थोडीशी उंच आहे, म्हणजे कमी खोल आहे. इकडनं मग जो पाणी आहे इकडं साचला की मग ह्या टाकीमध्ये येतो. दुसऱ्या टाकीत, दुसरी टाकी थोडं अजून खालती आहे, ती झाली की नंतर मग तिकडनं परत पुढे जरासं येऊन ह्या इथल्या पुढच्या टाकीमध्ये येतो. हे सर्वात जास्त खोल आहे सध्या तरी, असं मला तरी वाटतंय. पण भारी, इथं पायऱ्या वगैरे पण केलेल्या आहेत, मस्त आहे. इकडं काय आपण आता टाकीत उडी मारणार आहे. काय तो म्हणतोय हा, पहिला अशा भरपूर टाक्या तिकडे खाली पण आहे. म्हटलं मग आता पण करायचे ना, डोंगरांना पाणी साचतं मग ते. हा ते तर आहे. पाणी फाउंडेशन तुम्ही उगाच काय माहिती टाकेच बनवायचे ना अशा. बस झाल्या काय तुम्ही भाई पाणी म्हणजे असे धबधब धबधब वाहता. धबधब वाहता. पाणी किती वाहतात ते चायला. अरे पहिल्या दिवशी आंघोळ केली ती, गपरे एवढा पाणी वाया घालवला ना. 12 खाली. हा 12 खाली. त्याच्यामध्ये मी अजून 4-5 दिवस आठवड्याभर आंघोळ केली होती. एवढ्या पाण्याची बचत करतो. जगामध्ये फक्त तोंड धुतो आम्ही. तोंड धुतो म्हणून आता फक्त तोंड धुणं आलाय. आंघोळ तर काय केली नाही, नंतर बचत केली त्यांनी. बचत केली पाण्याची. त्याच्यामध्ये निघत का शेतकऱ्यांना वापरायला नको का पाणी? त्याच्यामध्ये निघते ते, निघतच आहे, चालूच आहे. हे काय आहे? बाळंतणीची टाकी. बाळंतणीची हा इकडं नाही लिहिलं, त्या साईडलाच लिहिलं. ओ माय गॉड. पण महाराजांचा जन्म इथे थोडी ना झाला. झाला असताना ए आयला हे भारी आहे. बाळातणीची टाकी. हे काय असं? अच्छा
एक साईडने वरती एक साईडने खालती आहे. मे बी इथे अरे इथं मध्ये गुफा आहे direct त्या त्यांच्या. टायमिंगला प्रायव्हसी लागत होती ना. मग तिथं आतमध्ये जर गेला तू तर हे बसायला जागा आहे. काय होतं बेड आहे डायरेक्ट हा आतमध्ये. दगडाचं डायरेक्ट बनवून भारी. प्रत्येक सेक्शनला बेड आहे 3 आतमध्ये बसायला. आणि बसायला वगैरे. ओ माय गॉड. आता तुला झोपू नको एवढंच काम कर फक्त. इकडे कॅमेरा फिरव. डिहायड्रेटेड आहे सध्या. आम्ही सगळेजण डिहायड्रेटेड आहोत. हायड्रेट नाही झालेलो अजूनपर्यंत. गाइज आज की सुबह आपके नाम. हो तो बघा सनराईज व्हायला आलाय. फायनली 8 वाजता सनराईज झालेले. आमचा टायमिंग 8 यांच्या इथे 8 वाजता सनराईज होता. हा ऊन यायला लागलाय थोडा थोडा. मग इथे एवढा आभाळ असेल तर मग तिकडे हरिश्चंद्र गडाला पण पाऊस झालाच असेल ना रे. झालंच असेल. आता तिकडे तर उलट हे पूर्ण बसतो. हा ते देखो तिकडं सनराईज व्हायला आलाय. अजून झालं नाही. लेक माहिती का? काय माहिती. हे पूर्ण सह्याद्रीचं साईड येते ही वाली पूर्ण. ही सगळं पूर्ण असं ही गेला हरिश्चंद्रगड गेला तिथून मग पुढे कळसुबाई हा पूर्ण सह्याद्री साईड आहे. ओ माय गॉड थँक्यू फॉर काइंड इन्फॉर्मेशन. काय तिथं हेल्मेटचा काय वाजत त्याला डिलिंग चालेल. डिलिंग चालू डिलिंग. इथं भाव हळूहळू बार्गेनिंग होत आहेत. बार्गेनिंग होत आहे. 1200 वरनं 1100 वर आला. हा 500 वरनं 800. आता हळूहळू 1000 वर येतील दोघं जण. 1100 फायनल आहे. 1 रुपया कमी नाही करणार. इकडे जसं लेडीज भांडतात ना. नाही 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 60 में बराबर आहे. 60 में बराबर आहे. नाही नाही मौसी 110. नाही 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 60 में बराबर आहे. ऐक 1000 रुपये 1100 1,50 बेकार. चला डील फायनल झाली. 1,50 1,50 1,50 कॅमेऱ्यात रेकॉर्ड आहे. 1,50 मला करणार आहे. 1,50 त्याला फायनल डील आहे. फायनल डील आहे. डील फायनल आहे. हेल्मेट दुसऱ्याच्या हातात आहे. हेल्मेट मी घेऊन भेंडी. ऐक ना जो गोप्रोचा कॅमेरा ते हेल्मेटला लाव. हा खाली जाऊन ये ना काय खाली बघून येईल. कॅमेरा बोल. अजून पेमेंट झालेलं नाहीये. हेल्मेट अजून तेच आहे. हा लॉच्या हिशोबाने चाला जरा नाही तर कोर्टात खेचून मालिक अजून तोच हेल्मेटचा. कोर्टात घेतून मला पेमेंट नाही आला अजून. हेल्मेट आपलं EMI वर चालू आहे. ओढून द्यायचे फायनान्स हेल्मेट नाही टो करून येतील. कार तू मेले तो पैसा दे. नहीं दिया तो टोकर केले. टोकल केले जाऊंगा. उद्यापर्यंत पेमेंट येईल. संध्याकाळी 1 लोकेशन फिरवणार. 3 लोकेशन आज होणार टोटल. आज 3 लोकेशन होणार आहे गाईज. पूर्ण बघून जा. ब्लॉग चांगलाच होणार आहे. लाईक शेअर कमेंट. आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढंच. जाऊया आपण खालती. भाऊ 120 स्पीडने गाठ उतरवतो. पोचते का विचार आधी तिला. शाला आहे भेंडी. डेंजर शाला आहे. बेकार सिस्टम आहे इथं. हे बघा शाला. काहीच लहान लहान पोरं चालले. टाटा आईला पोरीने टाटा केलं. पोरी बघताय तुम्ही माझ्याकडं. ते बघा तिकडं
मग भाई काय करणार आता बाकी मार बसवशील बै- तुम्हाला, काय मार बसवशील तुम्हाला. काय र आता माझ्याकडे बघतात मी काय करू तू कशाला त्याच्याकडे बघते? त्या माझ्याकडे बघताय म्हणून मी त्यांच्याकडे बघताय बरोबर की नाही पब्लिक सगळे बघा मंदिर आणि ती जाम मोठी कथा संध्याकाळी यायचं आपल्याला. संध्याकाळी यायचं ना आपल्याला इथं तुम्हाला फ्रीमध्ये सर्वात मोठी कथा. सर्वात मोठी कथा हनुमानाची कथा. जय श्रीराम. गाईज आता आपण चाललोय घरी ह्याच्या घरी जाऊया मस्त की बिस्किटं घेतले 2 बिस्किट आहेत मोठी मोठी 2 आठवडे निघते ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय 2 दिवसात संपत्ती. ओ माय गॉड 2 दिवसात संपणारी बिस्किट आहेत. आणि गाईज तुम्हाला गड कसा वाटतंय काय वाटतंय ते मला सांगा कारण छोटंसं आहे कॉम्पॅक्ट आहे एकदम कारण की तशी जस्ट बांधणार होते पण ते मध्येच गड सोडून गेले. महाराजांचा जन्म होणार होता त्यामुळं 5-6 दिवस जर अजून थांबले असते ना तर मग आपल्या महाराजांचा जन्म इथेच झाला असता. गड आपला प्रॉपर रेडी नव्हता त्यामुळे मग महाराजांना नेलं आय मीन जिजामातांना नेलं शिवनेरी किल्ल्यावरती आणि मग महाराजांचा जन्म तिकडेच झाला. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर इथला ऍटमॉस्फिअर एकदम मस्त आहे मजा येते थोडी म्हणजे एकदम असा फ्रेश वातावरण आहे जसं शहरामध्ये नुसता धूळ पोल्युशन वगैरे असतं ना तसं इथं नाही सगळीकडे हिरवळ आहे. जसं आता बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय सगळीकडे नुसते झाडं दिसत आहेत घर आहेत आणि झाड आहेत फक्त शेतात इथं शांतता, शेत आहेत ना मग जसं आपली तसे गोंगाट असतं ना गाड्यांचा नुसता कंटिन्यू हॉर्न हे ते वगैरे परत गाड्यांचा आवाज इंजिनचा आवाज परत कंपन्या चालू असतात त्यांचा पोल्युशन तसंही तशी काहीच नाही एकदम रिलॅक्स वातावरण एकदम फ्रेश वाटतंय. ऑक्सिजन असा भरभरून ऑक्सिजन येतं तुम्हाला पाहिजे तशी या ऑक्सिजन घ्या आणि घरी जा तात्पुरता ऑक्सिजन भेटेल फक्त एवढं बाकी काय ना राईट वेनी गाड्या नाही चालवतात सगळ्या गाड्या रॉंग वेनी चालवतात. हे बघा रस्ता तिकडून आहे तरी पण ह्यो इकडून चालत आहे बघितलं हे असे ड्रायव्हर आहे तिकडचे रायडर आहे तिकडचे पप्पाचा रस्ता आहे बोलतोय जसं काय बोललो असतो पण जाऊ दे पटकन काका व्हिडिओ बघायचो. तर मित्रांनो हे बघा आईला मका आहे मका इकडे काय लावलंय माहिती नाही. या व्हिडिओला सर्वात पहिले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भाई व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतंय ते सांगा. भाई एवढं मेहनत करून तुमचा भाव एवढा इकडं ट्रॅव्हल करून आलाय तुमच्यासाठी काहीतरी नवीन कंटेंट बघण्यासाठी घेण्यासाठी देण्यासाठी तर भाई जरा मदत करा भाई आपल्याला पण जरा वैसी मदत नाही वच्ची लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडली तर कमेंट करा. आणि मेन म्हणजे जर तुम्ही पण मला सांगा की वेगवेगळे लोकेशन सांगा जे महाराष्ट्रामध्ये आहेत जवळपास की जे आपण एक फिरू शकतो म्हणजे लगभग 200, 300, 400 किलोमीटर मध्ये आसपास वगैरे. एक आपला ब्लॉग अजून सुद्धा पेंडिंग आहे तो मी लवकरच टाकेल पण बोललो सध्या इकडं आलोच आहे तर इकडचं ऍटमॉस्फिअर एवढं मस्त आहे ना की बोललो इकडच्या आधी ब्लॉग टाकतो तिकडचे टाकेल कदाचित मला असं वाटतंय ना तो दुसरा जो पेंडिंग ब्लॉग आहे तो खूप जास्त मोठा असेल मोठा झालाय त्यामुळे मी जरासा टाइम घालवतो त्याच्यावरती कारण तो जरा व्यवस्थित एडिट करायचा मला. आणि मेन तर आपल्याला तुम्हाला तर माहित आहे कॅमेरा किती स्टोरेज घेतो. गाईज मेन गोष्ट आता आमचं घर यायला लागलंय तर आपण आता जरा घरी जाऊ फ्रेश होऊ नाश्ता वगैरे करू आंघोळ वगैरे करू. मेन आंघोळ नाही केली भाई आपण पहिले आंघोळ करायची आपल्याला आंघोळ करू आणि जरासा रिलॅक्स हो कारण सकाळ सकाळ मस्तपैकी 4 वाजता उठलाय पण निघसपर्यंत 6 वाजले काय करणार. चलो आजची व्हिडिओ मध्ये इतकंच भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. सध्या टाटा बाय बाय.